नमस्कार मंडळी. आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. आजचा रंग आहे हिरवा. हिरव्या रंगाचं एका सौभाग्यवतीच्या आयुष्यामध्ये काय महत्व असतं हे मला काही वेगळं सांगायला नको. आम्ही आलो आहोत डीमार्टला छोटी मोठी शॉपिंग करण्यासाठी. तर सिद्धूला हे छेडाचं मिक्स भेळचं पॅकेट दिसलं. आम्ही नेहमी घेतो ते, बरोबर लक्षात होतं तिच्या. तर ती ट्रॉलीमध्ये टाकते कशी, बरोबर बघा. तांदूळ डीमार्टला आणि स्मार्ट बाजारला बरे पडतात, बाहेरून घ्यायला गेलो की महाग पडतात. हा मोगरा बासमती तांदूळ आहे. 50, 52, जास्तीत जास्त 54 रुपये केजी अशी प्राइस असते ह्याची. दिवाळीचं खूप छान कलेक्शन आलंय डीमार्टला, म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं. हाच तुळशीचा दिवा बघताय फक्त 25 रुपयाला. 6 कंदीलचं पॅकेट 149 रुपीजला होतं. कलर्स पण खूप मस्त होते. ही एलईडी लाईट स्ट्रिप बघताय फक्त 400 रुपयाला. ह्याचे कलर पण चेंज होतात. रिमोट आहे सोबत ह्याच्या. हा दिवा ब्रासचा किती सुंदर आहे, बाहेर लावायला 149 ला होता. या कॅन्डल लाईट 79 रुपीजला 3 होत्या. रांगोळीच्या मध्ये ठेवलं तर किती छान दिसेल. सेलवरचं होतं हे. लाइटिंग माळ होती 200 रुपयाला. आम्ही ह्यांच्यासाठी जीन्स बघायला आलो होतो, बाकीचं लागणारच सामान घेतलेलं आहे, पण ह्यांची ऍक्टिंग दाखवायची होती यांना म्हणून तसे करत आहेत बघा. घरी आलोय, संध्याकाळी परत निघालो. अहो कुठे काय विचारताय, आज गुरुवार ना, मग शेतकरी बाजारला चाललो भाजी आणायला. चंदा मामा आज खूपच मस्त दिसत होता. वाटेत दुर्गा मातेचं मंदिर आहे, तिथे आरती चालू होती. सणवार असले की दिव्यांच्या रोषणाईने सर्व कसं झगमगून जातं आणि कानावर आरतीचे सूर पडतात, तो खूप छान वाटतं. खूप सुंदर अशी लाइटिंग केली होती. मार्केट जिथे भरतो तिथे बाजूलाच मोठी देवी बसते. पोचलो मार्केटमध्ये. आज जरा लेट झालाय भाजी आणायला. भाजी तर शिल्लक असेल ना, हीच दोघांच्या मनात धाकधूक. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं, पण आजकाल हे खूप इम्पॉर्टंट झालंय की आपण भाजीपाला कुठून घेत आहोत, तो चांगला आहे ना, कुठे उगवलेला आहे, हे सर्वच गोष्टी बघून घ्याव्या लागतात. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. सगळ्यात आधी पालेभाजीच्या इथे जातो नेहमी. सगळ्याच भाज्या खूप छान फ्रेश होत्या. मेथी घेतली, पुदिना घेतला पाणीपुरी करायची म्हणून, आणि कोथिंबीरची जुडी घेतली. ह्यांना पालेभाजी किती घेतल्या तरी कमी, पण निवडताना वेळ आणि कंबर जाते, त्याचं काय. मस्करी करते. मला पण पालेभाजी खूप आवडते आणि सिद्धूला पण. तिथून बाजूच्या स्टॉलवरून आवळा घेतला. बाकीच्या विदेशी भाज्या पण असतात, ब्रोकोली, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आणि बऱ्याच काही, ज्याचं नाव सुद्धा माहित नाही, कधी ट्राय पण केलं नाहीत. कशा लागतात ते तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आज भाज्या सगळ्यांकडेच बऱ्याच कमी होत्या. पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे शेतीचं खूप सारं नुकसान होतंय. भाज्या कमी येतात. हे फळवाले दादा जेजुरीवरून येतात, त्यांच्याकडून पेरू आणि पपई घेतली. आणि हे पनीरवाले दादा मी मागे पण दाखवले होते, ह्यांच्याकडे सुपर सॉफ्ट पनीर मिळतं आणि ते पण प्युअर. बाकीचं तूप, कुंदा सर्व काही मिळतं. अननसाचा त्रास होतो, तोंड सरचरतं, म्हणून ते काही घेतलं नाही. भाज्या घेऊन तिथून आलो एरियामध्ये. हे काका आहेत त्यांच्याकडून कालवणासाठीचं सर्व घेते, म्हणजे पावटा, राजमा, वटाणा असं सर्व काही. वटाणा माझा फेवरेट आहे, पण तो काही मिळाला नाही, संपला होता. मग राजमा पावटा 1-1 किलो घेतला आणि तिथून निघालो. पोचतोय घरी. आता घरी जाऊन जेवण बनवायचंय, मग राजमा पावटा सोलायचा आहे. सिद्धूची मस्ती बघू शकता तुम्ही. आणि बाप लेकीला जरा पण दम निघत नाहीये लिफ्ट येईपर्यंत. फायनली लिफ्ट आली आहे. आजचा मिनी व्लॉग इथे सेंड करते. चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. काळजी घ्या.